कर्नाटकात 61 किलोमीटर आहे, तेलंगणात 79 किलोमीटर आहे. जवळपास 36,000 कोटी रुपयाचा हा महामार्ग आहे. या महामार्गामुळे ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड आणि लातूर असे 5 जिल्हे या ठिकाणी जोडले जातील. अंतर 130 किलोमीटरने कमी होईल आणि मुंबई ते लातूर प्रवास मी सांगितलं हा 4 तासावर येईल. सगळ्यात महत्त्वाचं काय की हा बदलापूर पाशी येतो. आता बदलापूरला आपण टनेल तयार केला आहे. त्या टनेलमधनं 15 मिनिटात आपण अटल सेतूवर पोहोचतो. त्यामुळे जो व्यक्ती लातूरून निघालेला आहे तो तिथे आल्यानंतर 15 मिनिटाला अटल सेतूवर येऊन अटल सेतूच्या माध्यमातून पुढच्या 20 मिनिटात मुंबईत येऊ शकेल. अशा प्रकारची ही कनेक्टिव्हिटी आहे. यातनं या सगळ्या जिल्ह्यांना वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ याचं देखील एक मोठी कनेक्टिव्हिटी मिळते आहे आणि मला असं वाटतं की खूप मोठा फायदा या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे. यासोबत गडचिरोलीमध्ये देखील आपण एक विमानतळ तयार करायचा निर्णय घेतला होता. त्याचं लँड ॲक्विजिशनचं काम आता आपण चालू करतो. मला सांगताना आनंद वाटतो की आपण केंद्र सरकारला त्याचा OLS सर्वे दिला होता. त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे. त्याची फिजिबिलिटी ही ॲसर्टन झाली आहे आणि आपला प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये गडचिरोली गेटवे टू साऊथ इंडिया आपल्याला करायचं आहे आणि गडचिरोलीला पूर्ण क्षमतेची धावपट्टी ही आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत. त्या संदर्भातली जागा आपल्याकडे तिथे उपलब्ध आहे. गडचिरोलीपासून 8व्या किलोमीटरवर शहरापासून हा एअरपोर्ट आपण महामार्गाच्या लगत त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि नंतर चंद्रपूरपासून तिथे डेडिकेटेड रस्ता आणून सुधीर भाऊंना नागपूरच्या ऐवजी गडचिरोलीतनंच फ्लाईट मिळालं पाहिजे. यासोबत मला आनंद आहे की अमरावती विमानतळाचं काम आपण पूर्ण केलं. नाईट लँडिंगची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली आणि आता एशियातली सगळ्यात मोठी हवाई प्रशिक्षण संस्था एअर इंडियाच्या माध्यमातून तिथे सुरू होते. त्याचं काम आता जवळपास बांधकाम पूर्ण झालेलं आहे. पुढच्या 3-4 महिन्यात ते लोक त्याचं काम सुरू करतील. त्या संदर्भात 34 विमानं ते आणतायत तिथे. त्यातली 2 विमानं ऑलरेडी पोहोचलेली आहेत आणि 14 म्हणजे हे 34 विमानं आणि त्यासोबत 14 पायपर विमानं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अतिशय मोठी ही संस्था तयार होते. कारण आज आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त पायलटची आपल्याला आवश्यकता आहे. आता जो इंडिगोचा प्रॉब्लेम झाला तो पायलटच्या कमतरतेनेच झाला आणि आता तर आपण 1000 नवीन फ्लाईट्स चालवायचे तर 10-15 हजार पायलट्स लागतील. त्यामुळे ही पायलट ट्रेनिंग अकॅडमी अमरावतीच्या अर्थव्यवस्थेला देखील एक नवीन कलाटणी देईल अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे. अकोल्याचा जो विमानतळ आहे त्याचंही आता धावपट्टी जी आहे ती धावपट्टी वाढवण्याकरता आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ती धावपट्टी ही आपण वाढवण्याचं काम करतो. यासोबत नागपूरमध्ये नवीन नागपूर इंटरनॅशनल बिझनेस अँड फायनान्स सेंटर IBFC हे तयार करण्याचा निर्णय आपण घेतलाय. आपल्याला माहिती आहे की आज नागपूर हे शिक्षणाचं माहेरघर झालंय. देशातला अतिशय आयकॉनिक अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स नागपुरात आहे. VNIT आहे, एम्स आहे, IIT आहे, GMC आहे, ICAI आहे, NLU आहे. आपलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या काही संस्था आहेत या संस्थांमुळे एक मोठी औद्योगिक इकोसिस्टम नागपूरला तयार झालेली आहे आणि म्हणून नवीन नागपूरची निर्मिती आपण करणार आहोत. 1710 एकर जमिनीवर हे नवीन नागपूर आपण विकसित करणार आहोत. ज्या प्रकारे मुंबईत BKC आहे किंवा पुण्यात हिंजवडी आहे त्याच धर्तीवर एक नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट हा नागपूरमध्ये तयार होणार आहे आणि अंदाज आहे की 5 लाखापेक्षा जास्त रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होईल. आणि विशेषतः या संदर्भात जमीन ॲक्विजिशनची जी काही आम्हाला कारवाई करायची आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी त्या संदर्भातलं आपलं कन्सेंट आम्हाला दिलं असल्यामुळे आणि त्या संदर्भातले फायनान्शियल टायअप्सही झाले असल्यामुळे लवकरच याची जी काही जमीन आपल्याला घ्यायची आहे तीही घेण्याचं काम आपण करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.